मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कीर्ती तो साप उचलते तेव्हा सर्वांना समजतं की तो साप तर खोटा आहे. राहुल हळूच हसून रोमाला सांगतो, मला माहीत होतं की तो साप खोटा होता. पाटील मॅडम सर्वांना सांगतात की दरवेळी असं होईलच असं नाही. संकट केवढं मोठं आहे हे तुम्ही सामना केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. म्हणून त्या स्क्वॉड येथील सर्वांना सांगतात की तुमचा परफॉर्मन्स इतर स्क्वॉडपेक्षा एकदम बेस्ट असला पाहिजे आणि तुमचं स्वप्न पूर्ण होणे हे फक्त तुमच्या 7 दिवसांच्या परफॉर्मन्सवर अवलंबून आहे. संजय आणि कीर्ती एकमेकांकडे पाहतच राहतात. पाटील मॅडम सर्वांना सांगतात, आता माझ्या पाठीमागे तुम्ही यायचं. तेव्हा काट्याकुट्यातून आणि झाडाझुडपातून सर्वजण पाटील मॅडमच्या पाठीमागे जात असतात. कोणालाही व्यवस्थित चालता येत नसतं. तेव्हा राहुल खूपच वैतागतो आणि ही हंटरवाली खूप त्रास देते असं सर्वांना सांगत असतो. तेव्हा कीर्ती बोलते, हेच तर खरं आपलं ट्रेनिंग आहे, यातून आपण खूप काही शिकायला पाहिजे. तेव्हा सर्व कॅडेट पुढे निघून जातात. तर पाटील मॅडम विनायक सरांना सांगतात, इथेच कुठेतरी मैदानामध्ये कॅम्पसाठी आपण जागा शोधूयात. तेव्हा विनायक सरही हो बोलतात. दुसरीकडे एमलीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालेला असतो. तेव्हा जिजा, का, भाऊ आणि तुषार एमलीला घेऊन घरी येतात. तेव्हा सोनाली दोघींची दृष्ट काढते आणि बाळाला पाहते व बाळ तर खूप छान दिसत आहे असं सांगते. तेव्हा बाळ एमलीसारखं दिसत आहे असं तुषार सोनालीला सांगतो. तर शुभम तेथे येतो आणि दिलीपरावांचा फोन आला होता असं सर्वांना सांगतो. त्यावेळी भाऊ तिथे सर्व काही ठीक आहे ना असं विचारतात. तेव्हा शुभम सांगतो की त्यांची आजी गेली आहे. हे ऐकून सर्वजण शुभमकडे पाहतच असतात. तेव्हा सोनाली खोचकपणे मध्येच बोलते की जान्हवी त्या घरात सून म्हणून गेली आणि लगेच त्यांची आजी पण देवाघरी गेली. जान्हवीचा पाय गुण चांगला नाही वाटतं. तेव्हा सर्वजण सोनालीवर खूपच ओरडतात. तेव्हा एमली सांगते की जान्हवीने आपल्याला पहिल्यांदाच सांगितलं होतं की त्यांची आजी खूप आजारी आहे आणि तुम्ही अशा का बोलता. तेव्हा सोनाली शांत बसते. त्यानंतर भाऊ सांगतात, कले आपल्याला निघायला हवं. असं व्हायला नको की जान्हवीच्या माहेरकडचं कोणीच आलं नाही. तेव्हा जिजा का शुभमला सांगतात की कीर्तीला तेवढं फोन करून सांग, म्हणजे तिलाही समजेल आणि ती व्याह्यांना कॉल करेल. तेव्हा शुभम सांगतो, सर्व अधिकारी ट्रेनिंगसाठी दुसरीकडे गेले आहेत. त्यांच्याकडे 7 दिवसानंतर त्यांचा फोन येणार. तेव्हा जिजाक्का बोलतात, हे असलं खूळ फक्त त्या पाटील मॅडमच्या डोक्यातच येऊ शकतो. शुभम भाऊंना सांगतो, मी गाडीची व्यवस्था करून येतो. तर जिजाक्का मनातल्या मनात विचार करत असतात, कीर्ती शिर्डीला आली ना, तिला जास्त वेळ मी बाहेर जाऊ देणारच नाही. तर इकडे सर्वजण चालून चालून खूप दमलेले असतात म्हणून एका ठिकाणी बसतात. तर पाटील मॅडम सांगतात, आपण येथे राहण्याच्या ठिकाणी आलो आहोत. तर राहुल पाटील मॅडमला बोलतो की आपण तर अजून जंगलातच आहोत, पुढचे काही दिवस आपण जंगलातच राहणार आहोत असं पाटील मॅडम सांगतात. तेव्हा राहुल मध्ये मध्ये खूप बोलत असतो आणि ह्या जंगलामध्ये कसं राहायचं, इथे तर काही राहण्याची व्यवस्था पण नाही. पाटील मॅडम सांगतात, तुझ्यासाठी मी एखादं 7 स्टार रिसॉर्ट बुक करते, तू तिकडे जाऊन राहा. तेव्हा सर्वजण राहुलला शांत करतात. त्यानंतर पाटील मॅडम सांगतात की टेंट आता तुम्ही ठोकायचे आहेत. तेव्हा राहुल बोलतो, आता हे काम पण आम्हीच करायचं का. तेव्हा पाटील मॅडम हो बोलतात. त्यानंतर त्या सांगू लागतात, जंगलामध्ये खूप संकट येऊ शकतात, त्यामुळे तुम्ही नेहमी सावधगिरीने राहायला पाहिजे. तेवढ्यातच अचानक वाघाच्या डरकाळ्यांचा आवाज येतो. तेव्हा सर्वजण खूप घाबरतात. तर राहुल पुन्हा रोमाच्या पाठीमागे लपून बसतो. त्यानंतर पाटील मॅडम सांगतात, इथे कोणताही धोका येऊ शकतो, आता तुम्ही कामाला लागा. तेव्हा सर्वजण तेथून जातात. तर विनायक सर बोलतात, नुसतं वाघाच्या डरकाळीने सर्वांना खूप भीती वाटली. पाटील मॅडम सांगतात, हा जंगलाचा भाग पूर्णपणे आपल्यासाठी सेफ आहे, परंतु हे कॅडेटला अजिबात कळता कामा नये. तेव्हा विनायक सर हो बोलतात. तर इकडे एमली तिच्या बाळाचे कपडे वाळत घालत असते. तेवढ्यातच सोनाली तेथे येते आणि तिला सांगते की मी कपडे वाळत घातली असती, तू का घालतेस. एमली सांगते की नको, तसंही मी आता एकदम व्यवस्थित आहे आणि मला फिट व्हायला हवं, म्हणून मला हे काम करायलाच पाहिजे. तेव्हा सोनाली पुन्हा जान्हवीचा विषय काढते आणि तुला एक खरं सांगू का, जान्हवीचा पायगुणच चांगला नसेल.
तू दिलीपरावांच्या घरचे तरी काय म्हणतील. आणि असं जर तुझ्या बाबतीत झालं असतं ना, जिजे अक्कांनी तुला पांढऱ्या पायाची असं बोललं असतं. तेव्हा इमली बोलते, सोनाली वहिनी तुम्ही काही पण काय बोलताय. तेव्हा मुलींसाठी एक नियम आणि सुनांसाठी वेगळा नियम असं जिजे अक्का करतात. एमलीला जिजे अक्कांविरुद्ध भडकवून देत असते. तेवढ्यातच जिजे अक्का तेथे येतात आणि एमलीला जास्त काम सांगत जाऊ नको असंही सांगतात. तेव्हा सोनाली हो बोलते आणि जिजे अक्कांना सांगते की आता तुम्ही मन घट्ट करूनच दिलीपरावांच्या घरी जा. जान्हवीच्या पायगुणांबद्दल कोणी काही बोललं ना, एवढं मनाला वाईट वाटून घेऊ नका. तेव्हा शुभम सोनालीला जरा शांत राहायला सांगतो आणि असा पायगुणाचा विषय फक्त तुझ्या डोक्यात आला आहे, दिलीपरावांच्या घरचे लोक असे नाहीत असं चांगलंच सुनावतो. सोनाली पुन्हा जान्हवीचा विषय काढून सर्वांना घाबरवतच असते. तेव्हा भाऊ सोनालीला सांगतात की सोनाली आता तू जरा शांत बस. त्यावेळी जिजे अक्का बोलतात, आता जर माझी कीर्ती इथे असती ना, सर्वांना सांभाळून घेतलं असतं, असं तुझ्यासारखं घाबरवून सोडलं नसतं. कीर्ती आणि सर्वजण मिळून टेंट बांधत असतात. त्याचवेळी कीर्तीच्या हाताला थोडी जखम होते. तेव्हा तिचे ग्लोव्ज त्या अगोदरच्या जागेवर विसरलेले असतात, म्हणून कीर्ती ते आणायला त्या ठिकाणी जाते. तेव्हा ती ते ग्लोव्ज घेते आणि तिच्या लक्षात येतं, थोड्या वेळापूर्वी आम्ही इथे बसलो होतो तेव्हा खूप झाडी होती, परंतु आता ती सर्व झाडी गायब आहे. इथे पूर्णपणे मोकळं झालेलं आहे. तेव्हा तिला हा काहीतरी विचित्र प्रकार आहे लक्षात येतं. तर ती इकडे तिकडे पाहू लागते, तर तिला अचानक झाडी हललेली दिसत असते. तेव्हा ती थोडी घाबरते. त्यानंतर तिचं तोंड कोणीतरी दाबतं. तेव्हा ती सावधगिरीने जोरातच पंच मारते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की तो दुसरा कोणी किडनॅपर नाही, तर तो राहुल आहे. तेव्हा राहुल बोलतो, तुला देशद्रोहाला पकडायचा हे मित्राला नाही. कीर्ती राहुलला सॉरी बोलते आणि तू इकडे कसा काय आला असं विचारते. तेव्हा त्या हंटरवालीने मला लाकडं गोळा करायला सांगितले आहेत असं राहुल सांगतो. कीर्ती पुन्हा राहुलला सांगते की तुझ्या एक गोष्ट लक्षात येत आहे का, की मगाशी आपण इथे थांबलो होतो तेव्हा इथे खूप झाडं झुडपं होती आणि आत्ता ती नाहीत, हा विचित्र प्रकार वाटत आहे. तेव्हा राहुल कीर्तीची गंमत करतो आणि मगाशी इथे झाडं झुडपं नव्हतीच, देशद्रोही लोक नकली झाडांच्या पाठीमागून आपल्यावर लक्ष ठेवत होते असं तो कीर्तीला सांगतो. त्यावेळी कीर्ती बोलते, आपण हा सर्व प्रकार पाटील मॅडमला जाऊन सांगूयात. असं म्हणून कीर्ती जायला निघते. त्यावेळी राहुल तिच्यावर खूप जोराजोरात हसत असतो. कीर्ती बोलते, तुला आता मस्करी सुचते का. तेव्हा राहुल सांगतो, अगं कीर्ती तसं नाही, परंतु जगातील सर्व जागा सारख्याच दिसतात, त्यामुळे तुला तसं वाटलं असेल असं म्हणून तो पुढे जातो. तर कीर्ती विचार करत राहते, राहुल तू काही पण म्हण, परंतु इथे काहीतरी विचित्र प्रकार घडत आहे हे माझ्या लक्षात आलं आहे. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये राहुल चिटिंग करून कीर्तीच्या कंपासमध्ये मॅग्नेट ठेवतो, जेणेकरून तिला दिशा सापडणार नाही. पाटील मॅडमने सर्वांना सांगितलेलं असतं की ह्या जंगलामध्ये आपापल्या नावाचा झेंडा आहे. तो झेंडा जो लवकरात लवकर कॅडेट घेऊन येईल तोच ह्या टास्कचा विजेता ठरेल. तेव्हा सर्वजण प्रयत्न करत असतात. संजयने चिटिंग केल्यामुळे कीर्ती जंगलातच गोल गोल फिरत राहते. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.